श्री स्वामी समर्थ. श्री श्रीपाद वल्लभ श्री नरसिंह सरस्वती अवधूत चिंतन श्री दत्त गुरु महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा एक सप्ताह सेवेचे औचित्य साधून 21 मार्च ते 31 मार्च या दरम्यान आपण श्री स्वामी समर्थ सप्तशती या स्वामी दत्तावधूत विरचित चरित्राचे संपूर्ण पारायण येणाऱ्या काही व्हिडिओमधून करणार आहोत. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात, पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही. कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात. फक्त आपण हे लक्षात आणले पाहिजे की स्वामी सदैव माझ्याबरोबर आहेत. ज्याला आपले कल्याण करून घ्यायचे आहे त्याने श्री स्वामी समर्थांच्या चरणात शरण जाऊन त्यांच्या कृपेला पात्र व्हावे. पारायणास सुरुवात करण्याअगोदर सर्वांना विनंती असेल की व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. 21 मार्च ते 31 मार्च या सप्ताह दरम्यान तुमच्या हातून स्वामींची सेवा घडवायची असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सप्तशती आणि स्वामी समर्थ सेवेशी संबंधित इतर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. प्रत्येक अध्याय सुरू करण्याअगोदर आपण त्या संबंधित अध्यायाचा सारांश समजून घेऊन त्यानंतर मूळ अध्याय सुरू करणार आहोत. अध्याय पहिला सारांश. श्री स्वामी समर्थ 300 वर्षाहून अधिक काळ कर्दळी वनात तपश्चर्या करत होते. त्यांच्या भोवती वारूळ वाढले होते. एक ग्रामस्थ झाडाची फांदी तोडत असताना त्यांच्या हातून कुऱ्हाड निसटली. ती श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर पडली आणि श्री स्वामी समर्थ समाधीतून जागृत झाले. हिमालयातील एका गुहेमध्ये योगासमवेत श्री स्वामी समर्थ चर्चा करत बसले आहेत. 2 वाघ तिथे येऊन बसले. हे वाघ पूर्वजन्मीचे प्रकांड पंडित होते. अनेक विद्वानांना शास्त्रचर्चेत हरवून त्यांनी त्यांच्याकडून जपपत्रे लिहून घेतलेली होती. हे पंडित हत्तीवरून तसेच पालखीत बसून आम्ही किती महान आहोत हे जगाला दाखवीत मिरवीत असत. या कर्मामुळे त्यांच्या असंख्य वर्ष पिशाच्य योनीत यातना भोगाव्या लागल्या व शेवटी वाघाचा जन्म मिळाला. अतएव अहंकारी पंडित होण्यापेक्षा विनम्र भक्त होणे चांगले. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. श्रीदेव मामलेदार ध्यान करत असताना श्री स्वामी समर्थ त्यांच्यासमोर प्रकट झाले व पूजेसाठी शाळीग्राम दिला. श्री स्वामी सप्तशती. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ध्यानम. अजान बाहु विशाल नेत्रम अनंत ब्रह्मांडकार स्वरूपम भक्त काम कल्पद्रुम कामधेनुम स्वामी समर्थ श्री नमामि. श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती अनेक पहा लीला करीती गणगापुरी राहती भक्त उद्धारा कारणे अवतार्य कार्य पूर्ण होत गणगापुराहुनी निगत श्रीशैल पर्वती येत महास्वामी अवधारा मल्लिकार्जुनाती पाहुणी स्वामी जाती कर्दळीवणी 300 वर्ष तप करुणी पुन्हा उठती अवधारा अरण्यात एक ग्रामस्थ होता वृक्षांची फांदी तोडत कुऱ्हाड हातातून सुटत पडे एका वारुळावरी. वारुळात श्री गुरुनाथ होते पहा समाधीस्थ कुऱ्हाड मांडीवरी पडत जागृत ऐसे होती ते बिल्लासे देवणी आशीर्वचन करती ते तुनी प्रयाण हिमालया जाऊन काही काळ राहती ते. हिमालयात स्वामी समर्थ योग्यासी दर्शन देत राहती एका गुहेत नवल तेथे वर्णले. योग्या सवे चर्चा करीत बैसले होते स्वामी समर्थ 2 वाघ येऊन तेत श्रवणा लागी बैसले. समर्थ म्हणती वाघाप्रत का हो प्रकांड पंडित गजावरी बैसुनी फिरत जयपत्रे घेत होताना श्रोते व्हावे सावधान आठवावे गुरुचरित्रख्यान. 2 ब्राह्मण येऊन चर्चा केली गुरुसवे. ते ब्राह्मण पुढील जन्मात वाघ रूपे जन्म घेत तेची पुन्हा समर्थाप्रत येऊनी गुहेत मिळती ते. वाघासी पूर्वजन्म आठवत मनुष्यवाणी बोलू लागत म्हणती त्रिविक्रम यती प्रत चळले होते आम्ही हो आम्ही बैसलो पालखीत त्रिविक्रम यतीसी चालवित नेले गाणगापुरात
वाद करण्या लागुनी नरसिंह सरस्वती समर्थ पुरती आमुची जिरवित तो जन्म आमुचा जो संपत ब्रह्मा संबंध झालो अनेक शतके यातना भोगित होतो आम्ही त्या योनीत वाघ जन्म पुढे मिळत हिमालया माझारी आम्हा घडेल दर्शन क्षमा करा आम्हाला गुण तुम्ही नरसिंह सरस्वती भगवान ओळे केले आम्ही तुम्हासी ऐसे म्हणून वाघ समर्थ चरणावरी लोळत सदगती त्या देत समर्थ स्वामी सद्गुरु मनती पुढील जन्मात पंडित व्हाल काशीत ते दर्शन मिळत ऐसे सांगती तयांना हिमालय पर्वतात योग योगी तप करीत दत्त दर्शन व्हावे म्हणत उग्र तपस्या करीतसे परी न होई दर्शन उबगे तो जीवा लागुण गंगेत करण्यात मार्पण सिद्ध पहा तो झाला तवा आकाशवाणी होत दत्त म्हणे मी समीपत आहे एका गुहेत तेथे येऊनी भेटावे एकूणी आकाशवाणी योगी तृप्त झाला म्हणी अरण्यात जाऊनी गुहा पहा तो शोधितसे तव एका गुहेत बैसले दिसती स्वामी समर्थ योगी साष्टांग दंडवत करुणी नमन करीतसे 3 शिरे 6 हात आकाश वर्ण रूप दिसत समाधी योग्यासी लागत तृप्त पहा तो होतसे काही काळ हिमालयात जडमुडा जीवा उद्धरित कधी प्रकट कधी गुप्त स्वामी समर्थ अवधारा चेला खेडा ग्रामात दिव्य ज्योत प्रकटत श्री स्वामी समर्थ प्रकट होती तेथवरी 8 वर्षाचे रूपात स्वामी तिथे प्रकट होत अनेक लीला दावित भक्तोद्धारा कारणे श्री स्वामी समर्थ हिमालयी जव संचार करीत चंचल भारती म्हणत लोक तेव्हा स्वामींना हरिद्वारात एक ब्राह्मण पुसे स्वामीसी आपण कोण अति गर्व करून पुसो लागे स्वामींना स्वामी म्हणती तयासी सांगतो तुझ्या वृत्तासी तू व्याध होतासी मारले अनेक जीवांना दरोडे घातले अनेक पापे गेली अनेक तुझी पाप वृत्ती न जात मारेले गाईस काल तू ऐसे कुणी वचन थरथरा कापे ब्राह्मण होई पश्चाताप पूर्ण त्या ब्राह्मणा त्यावेळी स्वामी तीर्थ देती गाय जिवंत करीती द्विजा सन्मार्गा लाविती ऐसा द्याळ श्री गुरु एक दिनी एक भक्त स्वामीसी आपले घरी नेत स्वामी तया ते दाखवित एक सर्प गृहा माझी पाहुनी सर्प तेथवरी मारावयासी धावती सारी स्वामी म्हणती सत्वरी मारू नका म्हणून या सर्पासी त्या उचलित आणि भक्तांते सांगत हा तुझा बाप असत सर्प योनी माझारी तुझे संरक्षण करीत आहे आयत प्रत ऐसा भक्त सांगत समर्थ स्वामी तेथवरी सर्प पायी लागत मुक्ती द्या म्हणून प्रार्थित तव त्यासही मुक्त केला पहा स्वामींनी असता स्वामी हिमालयात नवलसे वर्तत पारधी गोळ्या झाडत पाहुणी कळप हरिणांचा परी गोळ्या न लागत सर्व हरिणे बागडत येती चरत चरत स्वामी जवळी ते धवा हरिणांचे कळपात बैसले दिसती स्वामी समर्थ पाहुणी शिकारी चिडत गोळ्या झाडू लागले परी समर्थ हसत हरणीनेही तेथे खेळत सर्व गोळ्या व्यर्थ होऊनी जाते तेथवरी जो समर्थांचा अंकित मृत्यू त्यासी काय करीत 2 खडे समर्थ पेकित लक्षणिया पारध्यांना तव ते होते स्तंभित भूमीसी चिटकोणी जात मग स्वामीशी शरण येत दया कर म्हणून या स्वामी म्हणती तयासी अचरा हिंसा वृत्तासी तेने सद्गती तुम्हासी प्राप्त होईल निश्चय असो शिकारी गेले स्वामी कल्पापाशी आले सर्व हरिणा म्हणाले उद्धार होईल तुमचा हो पुढील जन्मात मनुष्यत्व प्राप्त होईल तुम्हा प्रत आणि माझे दर्शनार्थ याल तुम्ही निश्चय ऐसे म्हणून कल्पाप्रत आनंदाने जावणत स्वामी आपल्या गुहेत ध्यानास्त पहा झाले काही काळ हिमालयात गुप्त रूपे तप करीत तेथोनी मग निघत दक्षिण दिशेची श्री स्वामी अनेक तीर्थे सिद्ध करीत स्वामी येते द्वारकेत पाहुणी वेरावळ सोमनाथ नाथद्वारा पाहिले तया नारायण सरोवरात जलावरी स्वामी बेसत भक्त होती विस्मित पाहुणी लीला स्वामींची तेथेची अभ्रू पर्वतावर समर्थ स्वामी दिगंबर
काही काळ लोकोद्धार करीत ते राहिले, अनेक तीर्थस्थाने पाहत मंगळवेढ्यासी येऊन राहत. ग्रामा समीप अरण्यात होते राहिले श्री स्वामी, देव मामलेदार नामे भक्त ध्यानी स्वामीसी पाहत. मानस पूजा करीत प्रतिदिनी नित्य स्वामींची, एकदा सदा ध्यान करीत शालिग्राम त्यासी देत. ठेवी पूजेत नित्य ऐसे सांगते तयाला, देव मामलेदार म्हणी म्हणत कोणेही योगी समर्थ. ध्यानी मजला दिसत पूजा माझी स्वीकारती, ऐसे म्हणी चिंतित तव स्वामी प्रकट होत. मंगळवेढ्यासी यावे म्हणत शालिग्राम ते घेऊन या, मंगळवेढ्यासी जाई भक्त ध्यान करी अरण्यात. शालिग्राम आणला का ध्वनी येत, नेत्र उघडून पाहतसे पाहता स्वामी समर्थांसी, मिठी घातली चरणासी. म्हणे दत्त प्रभू आपण येती, अरण्यात राहता का, चला मज सवे म्हणत. दत्त प्रभू उत्तर देत अक्कलकोटी राहीन म्हणत. काही काळानंतर मी पूर्वजन्मीचा तव योग मार्ग, तोची दिदला तुझ प्रत. तू राही आनंदात सदैव जवळी मी तुझ्या, ऐसे सांगुनी स्वामी समर्थ तेची पहा होती गुप्त. देव मामलेदार विस्मित होऊनी जाते ते दबा, जनी नामे विठ्ठल भक्त राही मंगळवेढ्यात. एकादशीच वारी करीत पंढरपुरा जातसे, जनी नामे विठ्ठल भक्त राही मंगळवेढ्यात. एकादशीच वारी करीत पंढरपुरा जातसे, जनाबाई वृद्ध झाली परिवारीन सोडली. विठ्ठल रुक्मा माऊली अंतरी सदा ध्यातसे, एकदा आषाढ वारीसी जणी चालली पंढरपुरासी. वादळ वर्षा मार्गासी अति पहा होतसे, जणी म्हणे विठ्ठलासी आवरी वादळ ऋषिकेशी. केसे यावे पंढरपुरासी म्हणून या पार्थितसे, ऐसी प्रार्थना करीत तव प्रकटले स्वामी समर्थ. म्हणती जने चराचरात पाहे विठ्ठल भरलेला, ऐसे म्हणून वरदस्त जनाबाईच्या श्री ठेवित. तत्काळ समाधी लागत ऐसे लीला स्वामींची, श्री समर्थ सप्तशती ग्रंथ समर्थांचे लीलामृत. श्रवण पठणे भाग्यवंत भक्त पहा होतसे, अल्ली कामे पूर्ण होत पूर्ण होती मनोरथ. कृपा करी स्वामी समर्थ पठन करती ग्रंथांचे, अध्याय पहिला समाप्त. ओवी संख्या 70. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. धन्यवाद.